बरं बरं चालतं करते असू दे की आहे हो अरे हो हो चालतं DJ Arbaaz.
बॅग घ्या वाटलं उभा राहून तिथं फोटो तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुणाला घाबरता? कुणालाच अजिबात ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो बसेगा। किसी पिंजरे में कैद न होगा। आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही किती दिलावा शक्ती आणि किती बिलडवा हरिगोल्यांकडे या। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा संजय भैया आगे बढ़ो, संजय भैया आगे बढ़ो। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा हरिगोल्यांना विनंती आहे आपण लगेच इकडे यायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा, संजय भाई आप आगे बढ़ो, संजय भाई आप आगे बढ़ो। हॅलो, या ठिकाणी तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय संजय भैया सोनवणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी पाठीमागे सरून घ्यायचं आहे। या ठिकाणी आदरणीय संजय भैया सोनवणे या ठिकाणी आपल्या सर्वांना मोलाचं असं मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांना विनंती आहे, कृपया आपण थोडंसं पाठीमागे सरायचं आहे। या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, आपण कृपया सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, आपण कृपया 2 मिनिटं मागे सरायचं आहे, नंतर फोटो काढले तरी चालतील। या ठिकाणी आदरणीय भैयासाहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण सर्वांनी कळंब घोडके वस्तीच्या शाखेसाठी उपस्थित राहिलात। आपल्या सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटात आदरणीय भैयासाहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील। हॅलो, या सरपंच या इकडे या या आहे, आमचं लक्ष आहे सरपंच तुमच्याकडे, या या असू दे, उशीर झाला तरी तुम्ही हाय आमच्या सोबत, काय काळजी नाही। मागे सोडून सगळी येणार आहेत, गोल राऊंड घ्यावं सगळीकडे। आज इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता या उपक्रमांतर्गत आज आपल्या कळंब गावामध्ये घोडके वस्तीमध्ये आज या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी आत्ताच आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे। या शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावचे सरपंच अतुलजी सावंत साहेब असतील, खरं तर या आजच्या या शाखेचं एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आणि अतिशय नियोजनबद्ध ज्यांनी या शाखेचं नियोजन केलं ते आमचे सहकारी आम्ही घोडके, त्यांचे सर्व सहकारी, त्यांची सगळी टीम, तसेच आपल्या या इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष अंगदजी गायकवाड असतील, इंदापूर तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा करिश्माताई सरवदे, आपल्या पक्षाच्या छत्रपती शंभूराजे ब्रिगेडचे तालुक्याचे अध्यक्ष राहुलजी साळुंके,
राजमाता अहिल्यादेवी होळकर ब्रिगेड त्यांचे अध्यक्ष आपले वाघमोडे साहेब पण उपस्थित आहेत. अभिजित असतील, तुषारजी असतील, अल्पसंख्याक आघाडीचे आमचे सहकारी अमजद भाई असतील, विजय बनसोडे असतील, आपले पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आणि कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायणजी गायकवाड, सर्वच आपल्या पक्षामधील सगळे नेते मंडळी पदाधिकारी आज मोठ्या संख्येनं या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत. मला वाटतं अजून आपल्या 2 शाखा अजून पुढे उद्घाटन राहिलेली आहेत. खरं तर टायमिंग जे दिलं होतं त्या सुद्धा आपल्याला तेवढ्या टायमिंग मध्ये कव्हर करता आलं नाही. थोडं लेटच झालंय, अजून पुढे पण लेटच होणार आहे. खरं तर बघितलं ना आपण की या इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामुळं या तरुणांमध्ये एक नवचैतन्य आपल्याला बघायला मिळतंय. अतिशय उत्स्फूर्तपणे या पक्षामध्ये तरुणांनी सामील होण्याचं ठरवलंय आणि त्या उद्देशानं सगळे तरुण या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये मोठ्या संख्येनं प्रत्येक या इंदापूर तालुक्यातील गावागावातील तरुण मुलं आता या पक्षामध्ये सामील होताना आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी सुद्धा एक चांगलं नियोजन करून या पक्षामध्ये कसे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आपल्याला आणता येईल, त्यांना संधी देता येईल यासाठी प्रयत्न करतायत. खरं तर मित्रांनो, आपण जे हे पक्षाच्या माध्यमातून संघटन करतोय, हे संघटन आपण कशामुळे करतोय, का करतोय, हे आपण सर्वांनी सुद्धा आता समजून घेतलेलं आहे. जे इतर राजकीय पक्ष आहेत हे सगळे तरुण मुलांचा फक्त वापर करतायत, त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि म्हणून या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे उभ्या महाराष्ट्रानं आता पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तरुणांनी या पक्षामध्ये सामील व्हावं. त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही. हाही शब्द मी आज या शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं देतो. आपल्या या शाखेच्या माध्यमातून आपापल्या परिसरामधील कोणी असतील ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होईल, ज्यांची काय आडीनडीची कामं असतील, कुठलीही कामं असू द्या, तहसीलमधील असू द्या, पंचायत समितीमध्ये असू द्या किंवा पोलीस स्टेशनच्या असू द्या, या इंदापूर तालुक्यातील कुठल्याही क्षेत्रामधील तुमच्या अडचणी असू द्या, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा राहील. फक्त या ठिकाणी एकच आहे की आपणा सर्वांना माहित आहे की आपण हे सगळं करत असताना एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. या ठिकाणी पक्षामधील सर्व कार्यकर्ते सुद्धा एकदम प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना वाटतंय की आपण येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा आपण सगळ्यांनी सामोरं जायचं आहे. आणि म्हणून या इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेची जागा सुद्धा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा पूर्ण क्षमतेनं, पूर्ण ताकदीनं या ठिकाणी लढवणार आहे. या तालुक्यातील जनतेला एक आपण नवीन पर्याय या ठिकाणी देतोय. तालुक्यातील जनता सुद्धा त्या ठिकाणी भरभरून असा पाठिंबा आपल्याला देताना आपल्याला बघायला मिळते. आज जवळपास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या या कमी कालावधीमध्ये मला वाटतं की 1-1.5 महिन्यामध्ये 50 शाखांचा आकडा आता पास झालेला आहे. येणाऱ्या काही काळामध्ये या तालुक्यामध्ये राहिलेले सगळी गावं या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या त्या ठिकाणी सुद्धा शाखा त्या ठिकाणी निश्चितपणे होतील. मला या ठिकाणी सांगायला सुद्धा आनंद होतो की या इंदापूर तालुक्यामधील जनतेला सुद्धा काहीतरी बदल या ठिकाणी किंवा नवीन एखादा पर्याय शोधायचा आहे. कारण या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या इंदापूरच्या कार्यालयामध्ये सुद्धा तालुक्यातील असंख्य गावातील आता तरुण स्वतः येऊन त्या ठिकाणी आमच्या शाखेची नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी अशी सुद्धा त्या ठिकाणी विनंती करताना आपल्याला बघायला मिळते. अनेक लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि स्वतःहून सांगतायत की आमच्या गावामध्ये शाखा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या सुद्धा विश्वासाला पक्षाकडून कुठेही तडा जाणार नाही. तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही अहोरात्र त्या ठिकाणी
कष्ट केल्याशिवाय सुस्त बसणार नाही. तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय, ज्यावेळेस या इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा पाण्याचा ज्यावेळेस या राज्य शासनाने जो रद्द केलेला GR काढला की 5 TMC पाणी या इंदापूर तालुक्याचं शेतकऱ्यांचं रद्द केलं, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण सगळ्यात अगोदर या इंदापूर तालुक्यामधून जर कुणी आंदोलन केलं असेल तर ती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने या शासनाच्या त्या आदेशाची होळी करणारं एक आंदोलन आपण त्या ठिकाणी केलं. म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे आपण त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही घाबरलो नाही. पुणे सोलापूर हायवे सुद्धा आम्ही बंद केला की या शेतकऱ्यांचं पाणी आमच्या इंदापूर तालुक्यातल्या शासनाने दिलं पाहिजे. आणि आपण ते पाहिलं की परत त्याच्यानंतर सुद्धा GR बदलले, पाणी आलं म्हणजे आता त्याचं काम सुरू आहे. म्हणजे काही दिवसामध्ये ते पाणी आपल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा मिळेल. तसेच आज इंदापूर तालुक्यामध्ये तरुण रोजगारांचा सुद्धा या पोरांचा एक रोजगाराचा एक विषय मोठा आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये MIDC असताना सुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी दिली जात नाही. जिथं जिथं दिल्या जातात तिथं सुद्धा त्या पोरांवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र लक्ष देणार आहे. पक्षाची कामगार आघाडी सुद्धा आपण स्थापन केलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पक्षाचे नेते अभिजितजी गायकवाड असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करतील. त्याच्यावरती मी त्या ठिकाणी त्यांच्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या ठिकाणी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घाला. आपण त्या ठिकाणी निश्चितपणे या तरुणांना कसा रोजगार देता येईल, आपल्याला ज्या कंपन्यांमध्ये या कामगारांची पिळवणूक सुद्धा त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी सुद्धा आपण आवाज उठवू. मला वाटतं या वालचंदनगर कंपनीमधील सुद्धा ज्यावेळेस कामगारांचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्या कामगारांना आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक आंदोलनं आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहेत. त्याचा उद्देश एकच आहे की या इंदापूर तालुक्यामधील जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, कुणावरही अन्याय होणार नाही, यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा तत्पर आहे. त्यामुळं कुणी चिंता करायची काही कारण नाही. जरी आपल्याकडे सत्ता असो नसो काही फरक पडत नाही. आपल्याकडे जे संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानानुसारच आपण बेकायदेशीर कामं तर कधी केलेली नाहीत, कुणाची करत पण नाही. परंतु संविधानाने जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते जर कोण हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला कदापि आपण त्या ठिकाणी सोडणार नाही. त्यामुळं या तरुणांनी कुठलीही चिंता करू नये. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणाने उभं राहणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांना मला वाटतं आपण लवकरच या इंदापूर तालुक्यामध्ये तरुण मुलांचा एक रोजगार मेळावा आपण त्या ठिकाणी या MIDCच्या एरियामध्ये घेणार आहे. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त तरुणांना या MIDC मध्ये आपल्याला कशा नोकऱ्या देता येतील त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आज आपण या ठिकाणी या आपल्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची शाखा उघडली. त्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्या टीमचं मी या ठिकाणी पक्षामध्ये अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पक्षाचं काम उभं करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा राहील असाही शब्द आपणा सर्वांना देतो. आणि या ठिकाणी मी आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यापुढं मला वाटतं डाळज किती नंबर आहे, डाळज नंबर 1 आणि 3 नंबरला यापुढे शाखा उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आता जास्तीचा वेळ मी आपणा सर्वांचा या ठिकाणी काही घेऊ इच्छित नाही. आपण अशाच पद्धतीने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची आपणा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराय.